नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न। प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्र राज्यातील नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर दादा भुसे। प्रश्न क्रमांक 2, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या कोणत्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन दादा भुसे यांच्या हस्ते झाले आहे? उत्तर बरवीर ते इगतपुरी। प्रश्न क्रमांक 3, समृद्धी महामार्गाच्या बरवीर ते इगतपुरी या किती किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे? उत्तर 25 किलोमीटर। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्यातील नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर किती कृषी समृद्धी केंद्रे तयार करण्यात येणार आहेत? उत्तर 18 केंद्रे। प्रश्न क्रमांक 5, मुंबई संघाने कितव्यांदा रणजी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे? उत्तर 48व्यांदा। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या राज्य सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा केली आहे? उत्तर नवी दिल्ली राज्य सरकारने। प्रश्न क्रमांक 7, दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दरमहा किती हजार रुपये देण्यात येणार आहे? उत्तर 1000 रुपये। प्रश्न क्रमांक 8, दिल्ली सरकार मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत किती वर्षावरील महिलांना दरमहा 1000 रुपये देणार आहे? उत्तर 18 वर्ष। प्रश्न क्रमांक 9, जागतिक पतमानांकन संस्था मूडीजने 2024 या वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज 6.1% वरून किती टक्के वाढवला आहे? उत्तर 6.8%। प्रश्न क्रमांक 10, भारताची जीडीपी वाढ 31 मार्च 2024 पर्यंत किती टक्के राहील असा अंदाज आहे? उत्तर 7.6%। प्रश्न क्रमांक 11, IPLच्या 2024 वर्षाच्या सीझनसाठी सनरायझर हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? उत्तर पॅट कमिन्स। प्रश्न क्रमांक 12, कोणाला BSF ची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे? उत्तर सुमन कुमारी। प्रश्न क्रमांक 13, भारताचा कोणता महिला व पुरुष क्रीडा संघ प्रथमच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे? उत्तर टेनिस संघ।